नमस्कार. येत्या निवडणुकीमध्ये नक्की कुणाला पाठिंबा द्यायचा यावरून मोठ्याबाई आणि मोहितराव या दोघांमध्ये गदारोळ सुरू असतो. मोठ्याबाई म्हणत असतात, मोहितराव तुम्ही माझ्या मुलाला डावलताय, हे मला अजिबात पटणार नाहीये. त्यावर आता मोहितराव म्हणत असतात, मोठ्याबाई अहो समजून घ्या मी काय म्हणतोय ते. तुमच्यापेक्षा राजकारण जास्त पळून पाहिलोय मी, त्यामुळे मला जास्तच कळतं. त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, आम्हालाही उलगडून सांगा ना की नक्की काय आहे तुमच्या मनात. त्यावर मोहितराव म्हणत असतात, बघा मोठ्याबाई, आता मी तुम्हाला सविस्तर सगळं काही उलगडून सांगतो, तेही तुमच्या भाषेत. तुम्हाला तुमचा मुलगा अधोक्षज हा या निवडणुकीमध्ये जिंकलेला हवा आहे ना. तुम्हाला असं वाटतं विठूच्या वाडीमध्ये त्याने स्वतःचं राज्य निर्माण करावं. त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, हो काय चुकीचं आहे ते, एका आईला असं वाटणारच ना. त्यावर आता मोहितराव म्हणत असतो, हो वाटणार. मलाही वाटतंय की तुमच्याच मुलाने ही इलेक्शन जिंकावी, पण ते शक्य नाही आहे हो. त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, अहो तुमच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, माझ्याकडे माझी वेगळीच एक ताकद आहे, त्या बळावर आपण अधोक्षजला निवडून आणू शकतो. त्यावर मोहितराव म्हणत असतात, हो आपण निवडून आणू शकतो, पण काही कारणास्तव आपल्याला अधोक्षजला नाही तर गोपाळला ही निवडणूक जिंकून द्यावी लागणार आहे. त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, त्या गोपाळाचं तर नावही घेऊ नका माझ्यासमोर. त्यावर मोहितरावने आता सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही मोठ्याबाईंना समजवायला सुरू करताच मोठ्याबाई एक एक शब्द नीट ऐकून घेत असतात आणि शेवटी त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडलेला असतो. लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात, वाह मानलं तुम्हाला, तुम्हीच खरे राजकारणातील अगदी कोळून पाहिलेले कलाकार आहात. त्यावर मोहितराव म्हणत असतो, मोठ्याबाई माझी स्तुती करण्यापेक्षा ना आता कामावर फोकस करा. आपल्याला जास्तीत जास्त वोटने गोपाळला निवडून आणायचं आहे, पण अधोक्षजला कायमस्वरूपी डावलायचं आहे. इकडे आपण पाहतोय आता मोठ्याबाई घरी आलेले असतात. रात्रीची वेळ असते आणि थेट मोठ्याबाईंच्या सगळं काही मोहितरावने सांगितलेलं लक्षात आलेलं असतं. मोहितरावने मोठ्याबाईंना असं म्हटलेलं असतं, समजा आपण जर सगळी ताकद लावून अधोक्षजला निवडून आणलं, तर अधोक्षज जर इलेक्शन जिंकला तर त्या जागी अधोक्षज नाही तर ती इंदू इलेक्शन जिंकली आहे, या पद्धतीने ती थेट आपल्या विठूच्या वाडीवर राज्य करणार आणि मग ती आपल्या बोकांडी बसेल. आपल्याला कोणताही अलथान बलथान कारभार करू देणार नाही ती. आता हे सगळं मोठ्याबाईंना आठवल्यामुळे मोठ्याबाईंनी मनाशी पक्क केलेलं असतं, काही झालं तरी मला आता या येत्या इलेक्शनमध्ये अधोक्षजला नाही तर गोपाळलाच सपोर्ट करावा लागणार आहे. इकडे आपण पाहतोय दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्याबाई गोपाळच्या क्लिनिकमध्ये जायला निघालेल्या असतात. आता तेवढ्यात अधोक्षज म्हणत असतो, काय ग आई कुठे निघालीस तू. त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात, आहे माझं काम, जाऊन येते जरा. त्यावर अधोक्षज मान डोलावतो आणि अशातच इंदूला मात्र आता मोठ्याबाईंच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं असतं. म्हणून लगेचच आता इंदू मोठ्याबाईंच्या मागावर हळूहळू जाण्याचा प्रयत्न करत असते आणि शेवटी तिला दिसतं की अधोक्षजची आई म्हणजेच आपली सासूबाई ही गोपाळला भेटायला त्याच्या क्लिनिकवर गेली आहे. आता या दोघांमध्ये काहीतरी शिजणार हे इंदूच्या लक्षात येतं आणि अशातच इंदूने स्वतःशी ठरवलेलं असतं, मला माझ्या अधोक्षजला येत्या निवडणुकीमध्ये जिंकून आणायचं आहे, त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करणार. आता इकडे इंदूने अधोक्षजला निवडणुकीत जिंकून आणण्यासाठी सगळ्या आपल्या परीने योजना आखलेल्या असतात. आता मोठ्याबाई घरी आल्यावर लगेचच इंदूला म्हणत असतात, काय काय इंदू, तुझं जे काही चाललंय ना ते आता सगळं बंद करायचं. त्यावर इंदू म्हणत असते, मोठ्याबाई तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय ते क्लिअर करा. त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, आपण आपल्या अधोक्षजला या निवडणुकीत उभं नाही करत आहोत. त्यावर इंदू म्हणत असते, अच्छा म्हणजे तुम्ही स्वतः उभे राहताय का. त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात, नाही त्या जागी गोपाळ उभा राहणार आहे, कारण या वाड्यातील सगळ्यात मोठा मुलगा आहे तो. त्यावर आता इंदू म्हणत असते, अच्छा
गोपाळ या वाड्यातील मोठा मुलगा आहे याची जाणीव तुम्हाला आत्ता झाली का? इतके दिवस तर तुम्ही त्याला काडीचाही मान देत नव्हतात. मान सोडा, या त्याच्या हक्काच्या वाड्यात देखील त्याला येऊ देत नव्हतात. आज अचानक तुम्हाला त्याचा एवढा पुळका का आलाय? नक्कीच यामागे काहीतरी तुमचं षड्यंत्र असणार आहे. त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, उगाचच काही बोलू नको, काही माझं षड्यंत्र वगैरे नाहीये. अशातच आता इंदूला बाहेरून कळालेलं असतं की अधोक्षजची खूपच जास्त बदनामी करण्यात आली आहे आणि इंदूला थोडाफार अंदाज आलेला असतो की या बदनामीमध्ये नक्कीच मोहितराव आणि मोठ्याबाई असतील. पण ह्या दोघांचं जर नाव निघालं तर या दोघांची चांगलीच लायकी काढीन असं इंदूने स्वतःशी ठरवलेलं असतं. आता इंदूने तिच्या खबरांमार्फत ही माहिती काढलेली असते की नक्की अधोक्षजची बदनामी केली आहे कुणी. आता इंदूच्या खबरांनी इंदूला सगळी माहिती इत्थंभूत दिलेली असते आणि त्यामुळे इंदू आता भडकलेली असते. इंदूने ठरवलेलं असतं आता मोठ्या बाईंचं काही खरं नाही आणि लगेचच आता इंदू थेट दांडका घेऊन त्या मोहितरावच्या ऑफिसवर गेलेली असते. इंदूला आलेलं पाहून लगेचच मोहितरावने तिथून धूम ठोकलेली असते. आता तो तिथून पळालेला असतो म्हणून तो वाचलेला असतो. पण तसंच आता इंदू वाड्यात येते आणि लगेचच आता तिने एकच हंगामा केलेला असतो, मोठ्याबाई लवकरात लवकर हॉलमध्ये या. मोठ्याबाई यायच्या आधी नारायणी येते. ती म्हणत असते, काय गे इंदू, काय चालवलेस तू हे? प्रत्येक वेळेला आईच्या विरोधात जाणं गरजेचं आहे का? त्यावर इंदू म्हणत असते, नारायणी ताई, काही गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत, त्या जेव्हा तुम्हाला कळतील ना त्याच वेळेला कळेल तुम्हाला तुमच्या आईचं महत्त्व. त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज तिथे येतात. ते म्हणत असतात, इंदू काय झालंय तुला, का वागतेस तू असं? त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते, व्यंकू महाराज, ही बाई आपल्या घराला लागलेला एक प्रकारचा किडा आहे. हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, तोंड सांभाळून बोल, नाहीतर इथल्या इथे तुला ठेचून काढीन. त्यावर आता इंदू म्हणत असते, नाही, शक्य नाही, तुम्ही असं काहीच करू शकत नाही, कारण तुमचं असं एक सत्य मला कळालेलं आहे ना, ज्यामुळे तुम्ही आता तोंड कशी आपटणार आहात. त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात, म्हणजे? त्यावर आता इंदू म्हणत असते, तुम्ही अधोक्षज इलेक्शन जिंकू नये म्हणून त्या मोहितराव बरोबर हात मिळवणी केलीत आणि अधोक्षजची गावात खूप बेकार बदनामी केलीत. काय म्हणालात तुम्ही? तो तोत्रे आहे, त्याला नीट स्वतःचं नावही घेता येत नाही, तो आपल्या विकासाची कामं काय करणार? अहो, अशा पद्धतीने बदनामी करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही की तो तुमचा मुलगा आहे? त्यावर आता नारायणी म्हणत असते, आई, हे सगळं केलंयस तू, लाज वाटत नाही तुला? त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात, नारायणी, तू माझी लाज काढायची नाही, या मी तुला आत्ताच सांगतो. त्यावर लगेचच आता नारायणी म्हणत असते, वा, म्हणजे चुका तू करायच्या आणि तुला चुकीची जाणीव करून दिली तर तुझ्या अंगात मस्ती येते का? त्यावर लगेचच आता नारायणीचे हे वाक्य ऐकून मोठ्या बाईंना खूपच त्रास होतो. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.